ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणे परंडा गुन्हा रजिस्टर नंबर 362/2026 कलम 309/115-2-35 BNS गुन्ह्यातील गेला माल व आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना होऊन पेट्रोलिंग करीत असताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमी आधारे सदरचा गुन्हा हा मोहा येथील अनिल भीमा पवार याने त्याचे साथीदारासह केला असून तो सध्या येरमाळा येथे गेलेला आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून थांबला असता अनिल भीमा पवार हा येडेश्वरी मंदिर ते मलकापूर पाटीकडे मोटारसायकलवर जात असताना पथकाने त्यास थांबवण्याचा इशारा केला असता त्याने न थांबता निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस पथकाने त्यास अतिशय शिताफीने पाठलाग करून पकडून ताब्यात घेऊन त्यास नमूद गुन्ह्याबाबत विचारलं असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली। त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारलं असता त्याने त्याच्या इतर 3 साथीदारांसह मिळून मागील महिन्यामध्ये परंडा हद्दीतील दुधी शिवारात एक मोटारसायकलवर जाणारे एक पुरुष व महिला यांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने चोरले होते। त्या अगोदर 3 महिन्यापूर्वी सोनगिरी शिवारात एक महिला शेतात जात असताना तिला अडवून मारहाण करून तिचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते असं सांगितलं। नमूद सोन्याचे दागिने व मोबाईल बाबत विचारलं असता त्याने वाटणीला आलेले सोन्याचे दागिने व मोबाईल मोहा येथील त्याच्या राहते घरात ठेवले आहेत असं सांगितलं। त्यावरून पथकाने मोहा येथे जाऊन त्याच्या वाटणीला आलेल्या सोन्याचे दागिने, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 73,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाणे परंडा येथील जबरी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इजप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, पोलीस हवालदार मेहबूब अरब, सुभाष चौरे, प्रकाश गोईनवाड, रणन नवरे व RCP पथकातील अंमलदार यांच्या पथकाने केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.